नमस्कार. आपण आता जे आहोत ते अमरजाई देवस्थान. हे अमरजाई देवस्थान जे आहे ते देवीचं मुख्य ठिकाण आहे. आपण बरीचशी देवीचे देवळं बघितलेले आहेत, ती डोंगरात असतात. हेही असंच आहे. घोडेगाव नावाचं गाव आहे, स्टेशन जवळ आहे आणि त्या ठिकाणचं हे अमरजाई देवस्थान. जुना मुंबई पुणे हायवे, त्याला आपण नॅशनल हायवे 48 म्हणतो. त्या नॅशनल हायवे 48ला हे लागून असलेलं हे अमरजाई देवीचं स्थान. सद्गुरू श्री स्वामी सखा म्हणजे आत्ताचे ब्रह्मावधूत स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांनी ज्या वेळेला 12 संकल्पित अक्कलकोटच्या बदलापूर ते अक्कलकोट अयाचित वृत्ती पदयात्रा याचा संकल्प सोडला आणि 12 पदयात्रेला सुरुवात केली, तर त्या 12ही पदयात्रेमध्ये हे दुपारच्या मुक्कामाचं पदयात्रेकरूंचं स्थान होतं. हे स्थान आतमध्ये मोठं आहे. हे 3 टप्प्यात स्थान आहे आणि याच्यावरती कुंड पण आहे छोटंसं पाण्याचं. त्याच्यामुळे तिथे थोडंसं जे काही मंडळी होती आपली 100-125 जे पदयात्रे असायचे ते काही प्रमाणात ॲडजस्ट करून इथे त्यांची व्यवस्था करून पुण्याचे जे आपले म्हणतो स्वामी भक्त परिवार जो आहे पुण्याचा, तो सगळा स्वामी भक्त परिवार इथे एकत्र जमायचा आणि इथून पूर्ण पुणे म्हणजे हडपसर त्याच्या पुढचं सोरतापवाडीचा मुक्काम येईपर्यंत सगळे पुण्यातले स्वामी भक्त एकत्रितरित्या एकमेकांना कोऑर्डिनेट करून सगळे रस्ते कसे व्यवस्थित पदयात्रेकरूंसाठी तयार करता येतील आणि पदयात्रेकरूंना सुखरूपपणे पुण्याच्या या ट्रॅफिकमधनं बाहेर पडता येईल याचं पूर्णपणे जबाबदारी घेऊन ते सेवा देत होते. असं हे 12 संकल्पित पदयात्रेचं असलेलं स्थान त्याच्या पुढच्याही 2-3 पदयात्रेमध्ये आपण कंटिन्यू ठेवलेलं होतं. पण त्यानंतर पाण्याचा इथे म्हणजे आपण म्हणतो पाणी फार कमी पडलं असल्यामुळे आपण हा थांबा बदलला आणि तो पुढच्या ठिकाणी घेतलेला आहे. असं हे अमरजाई देवीचं महत्त्वाचं स्थान. धन्यवाद.